तिथे जायचंय. आता आम्ही इथं खालीपर्यंत जाणार मे बी. इथून लगे मग तिकडे आम्ही तिथे पोहोचणार. किती स्टोरेज फुल करतो खूप म्हणजे खूप गाईज, दिस इज द टॉप पॉइंट ऑफ राजमाची. एकदम सुंदर व्ह्यू आहे. पाऊस येईल ना तेव्हा तर एकदम स्वर्ग असेल. बट स्टील आता थंड वारा येते. पण आत होतं श्रुती स्वामी कसं वाटतंय वरती येऊन? जिरली का? हो मी रील बनवणार आहे. मी आता राजमाचीला ट्रिकला जाणार भाई. जिरली नाही का नाही बसू शकत मी. स्टार्ट. छत्रपती शिवाजी महाराज के Come on, you can do it. कातं व्हायचं. खतरनाक. तुला काडीवरचं भाई महाराजांच्या काळातलं हे. इट्स नॉट जोक. स्वामी, you can do it. Come on, you can do it. It's okay guys. Better luck next time. Guys, आम्ही मस्त पैकी आता लिंबू सरबत घेतलेलं आहे. घ्या थोडस. या इथे येऊन. तुझे ना त्यांना काय फरक पडतो तुला? माझं काम केल्याने. नाही तसं नाही. ते बसले होते येऊन त्या म्हणलं, बाकी काही नाही. मी देते काका. खूप छान झालंय. तू बस तिथं मुकाट पाणी ते. तुम्ही मला ओरडताय कशाला? तो आजोबा बाय. येऊ दे. चला, छान वाटलं. येतोस परत. आम्ही नक्की येऊ इकडे आलो तर तुमच्या हातचं लिंबू सरबत प्यायला. बाय आजी. हाय गाईज. Oh my God! How sweet! It's so cute. Who's that? Hey, hi. Oh my God! What? ये कौन? She is the OG ट्रेकर. हे कोण आहे? अच्छा. नमस्ते, हाय गाईज. तर आम्ही आज भटकंती ट्रेल्स कडून एका ट्रेकला आलो होतो राजमाची येथे. एकदम हॉरिबल एक्सपिरियन्स होता. बट व्ह्यू वॉज सो नाईस. अँड जाईपर्यंत हालत झाली होती. मी लिटरली व्लॉग करत गेलते त्यामुळे तर अजून थकले होते. आणि मी येताना मस्त आम्ही सॉरी गाईज, आम्ही येताना तुम्हाला सोडून लिंबू सरबत दिलं. पिऊन आलात तुम्ही? ते काका आमच्या गावचे निघालायचं पण. सॉरी, बट एक्स्ट्रा पण दिलं कारण की काका दिले आम्हाला. आणि जलजिरा मिक्स होतं भाई. नाही पैसे. काकांना आम्ही ब्लॉग मध्ये घेतलो तरी काकांचा आम्ही रिव्ह्यू घेतला. एक सेकंड. सॉरी एक्स्ट्रा नाही. एक्स्ट्रा पैसे ह्यानेच दिला. त्यांच्या चेंज नव्हतं. सॉरी. जाऊ दे आता तू बर खूप छान होतं लिंबू सरबत. पण त्यामुळे मला एनर्जी आली म्हणून आम्ही पटपट आलो. आणि बाय द वे ह्या काही सोबत खूप मजा आली. हे छोटू ह्याला तर खूप मॉडेल किरण केतन करण अर्जुन आदित्य सोबत तर खूप मजा आलेली आहे. त्याला वाटत असेल मी काहीतरी पोल खोलायला, काय खोलणार नाही. खूप मजा आली. आणि माझ्या पेजला फॉलो करा म्हणून फॉलो करा, सबस्क्राईब करा. पूर्ण जर्नी कशी झाली आमची आणि आम्ही अजून पुढचं करणार आहे जर्नी ट्रेक. तर ते सगळं बघण्यासाठी माझ्या पेजला जाऊन फॉलो करा आणि युट्यूबला पण सबस्क्राईब करा. बाय गाईज. डिलीट कर व्हिडिओ. भटकंतीला ब्लॉगर प्रेम ऑल्सो वीकेंड एव्हरी वीकेंड. लास्ट अँड स्पेशली भटकंती ट्रेल्सच्या पेजला फॉलो करा. आणि यांचा हा फर्स्ट ट्रेक एकदम बेस्ट होता. आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि नेक्स्ट ट्रिपला लवकर जाऊन रजिस्ट्रेशन करा. बाय. थँक्यू. हे दोघं सुंदर अशा रीतीने प्रसन्नतेने दिवा लावत आहेत. चला आपण मदत करूया. विल हेल्प यू गाईज. बापरे पाऊस आलेला आहे आणि आमची खूप इच्छा होती की जायच्या आधी पाऊस यायला पाहिजे. आणि आता येतोय आणि वी एक्सपेक्ट की खूप जोरात यायला पाहिजे आणि खूप मस्त आम्ही भिजणार आहे. आणि एक पॉईंट आहे जे आपण येताना आलो ना तिथं थांबून आपण मस्त एन्जॉय करू शकतो. पाहिजे तर आपण ते पुढचा प्लॅन कॅन्सल करू शकतो साईबाबा मंदिराचं. बट आपण मस्त जर जोरात पाऊस आला ना एकदम एन्जॉय करू शकतो. चलो काही चेकआउट झालेला आहे. एकदम सगळं डन.
पॅकअप आणि आम्ही निघालेलो आहे. खूप वेळ पण नाही झाला, खूप कमी टाईममध्ये खूप सगळं मस्त झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहे. चलो गाडीत बसतो, त्यानंतर कुठे जाणार आहे ते मी सांगेन. सो बाय. तर साईबाबा प्रदीप शिर्डी मंदिर येथे आलो आहोत. किती मोठं इथं असं सुंदर असं पाय वगैरे धुवून. अच्छा, सिद्धेश्वरची आठवण आली तुला? ओके, खूप सुंदर मंदिर वाटायला लागलंय. हे बघा किती सुंदर असं गोल्डन वाईब, इतकं सुंदर आहे. इथून साईबाबा दिसत आहेत की तुम्हाला दर्शन होईल. हे बघा खूपच चांगलं दर्शन होईल आपल्याला इथूनच. गर्दी तर बघा, नॉर्मल डेज ना एवढी गर्दी आहे आणि एकदम छान आहे. सी जस्ट इथून पण दर्शन होत आहे. आणि यार काय चाललंय? हमें छोड़ के जाने का नतीजा. अभी ये इतनी बड़ी लाइन में जाएंगे और हम आगे आगे जा रहे हैं. बाय. लुक एट द डिटेलिंग. ह्यूज गाईज आहे बघा, जेवढं बघेल तेवढं लांब आहे. शनी महाराजांचं इथे मंदिर आहे आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे. इथे किती क्यूट क्यूट थिंग्स चाललेत ना. दगड आहे, बांगड्या आहेत इथं. त्या मंदिराच्या बाहेर आलो आहे. इथून आमचे कोच जे सांगतील आम्हाला ते करावं लागेल. आता एवढं भात खाऊन झोपून टाकणार आहे. मला ॲक्च्युली रिव्ह्यू घ्यायचा आहे सगळ्यांचा, त्यानंतर मी झोपणार आहे कारण की कालपासून माझी झोप झालेली नाही आहे. नंतर हे आहेत आमचे कोच, यांनी खूप चांगलं आमचं मार्गदर्शन दिलं आम्हाला आणि खूप चांगली व्यवस्था झाली. एव्हरीथिंग वॉज गुड. खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलेलं? छान वाटलं मला. सगळे नवीन होते, मोठे, मला आवडलं. ओके, थँक्यू. अशीच ट्रिप काढत राहा. हॅलो गाईज, तर आज मी भटकंती ट्रेल्स सोबत एका ट्रेकला गेले होते आणि हे एकदम बेस्ट एव्हर ट्रेक होतं माझं. तर सोलापुरातून आम्ही निघालो आणि आज राजमाचीचं ट्रेक होतं. 2 गड चढलो आम्ही आणि तिथं शशांक सरांनी आम्हाला खूप चांगलं गायडन्स केलं आणि खूप चांगल्या प्रकारे सर्व गोष्टी दाखवल्या. आणि तिथलं आम्हाला जेवण पण एकदम कम्फर्ट फूड होतं, घरातल्यासारखं जेवण. ब्रेकफास्ट झालं. रात्री पण एक साईबाबाच्या मंदिरला नेले, तिथं पण खूप छान वाटलं, एकदम प्रसन्न. आणि ते एक्स्ट्रा होतं ॲक्च्युली पॅकेजच्या पेक्षा जास्त. त्यानंतर रात्री जेवण पण झालं आणि आता आम्ही सुरळीतपणे मस्तपैकी रात्री निघालोय घराकडे. तर एकदम छान असं प्रवास झालेला आहे. सो थँक्यू. खूप छान वाटलं. तुम्ही पण एकदा नक्की या ट्रेकला या, कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जायचं असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत. थँक्यू सो मच. मॅनेजमेंट तर खूप परफेक्ट होतं आणि कोऑपरेट पण खूप छान केलं. मला भटकंती ट्रेल सोबत यांच्यासोबत जाऊन खूप चांगलं वाटलं. नमस्कार मंडळी, तर हे माझं फर्स्ट ट्रेक होतं आणि खूप भारी वाटलं. म्हणजे सगळं मॅनेजमेंट वगैरे सगळं मस्त होतं आणि सोलापुरात जास्त ट्रेक्स नाही आहेत, तर तुम्ही पण येऊ शकता. तुम्ही एकदा बघा पेजला वगैरे कसं आहे वगैरे. मला तर खूप छान वाटलं. तुम्ही पण या आणि एन्जॉय करा. हॅलो नमस्कार, राम राम मंडळी. मी प्रेम आणि मी फर्स्ट टाइम माझं ट्रॅकिंग केलं होतं भटकंती सोबत. मला खूप छान वाटलं कारण की माझा फर्स्ट टाइम होता आणि मला काही एक्सपिरियन्स नव्हता. खूप छान त्यांचे गायडन्स होते, त्यांनी खूप आम्हाला सांभाळून घेतलं. एवढंच. थँक्यू सो मच. Guys, I am Krishna. Today's Rajmachi Fort trek was definitely amazing. It was a good experience for me, and also it's such a great platform started from Solapur by Bhatkanti Trails, and Shashank was managed everything, even though especially food and the timings. I will highly recommend them, guys. प्लीज जॉईन अँड एन्जॉय विथ देम. नमस्कार, मी सानिका आणि सोलापूरमधून पहिल्यांदाच भटकंती ट्रेल्स यांनी राजमाचीचा ट्रेक ऑर्गनाईज केले होते आणि त्यांच्यासोबत माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता ट्रेकिंगचा आणि खूप चांगला गेला आणि आमचे कोच सुद्धा खूप फ्रेंडली होते. हॅलो गाईज, मी चैतन्य. जाताना जेवढी एक्साइटमेंट होती ना तिथे गेल्या तेवढीच मजा केली. सकाळचं तिथलं वातावरण खूपच छान होतं. तुम्ही सुद्धा एक्सपिरियन्स घ्या, खूप छान होतं. मॅनेजमेंट पण मस्त होतं भटकंती ट्रेल्सचा. माझं नाव भैरव चव्हाण. मी असं फर्स्ट टाइमच ट्रॅकिंगला चाललो होतो, ते पण विथ
भटकंती ट्रेल्स एकदम मस्त एन्जॉय झालं. आमचे कोच सर पण एकदम फ्रीली होते. भटकंती ट्रेल्स सोबत आजचा ट्रेक करून खूप छान वाटलं. याच्या आधी मी खूप ट्रेक्स केलेत. खरं मी पर्सनल व्हेकल्स वगैरे केलंय. तर फर्स्ट टाइम ट्रॅव्हल्स याच्यासोबत गेल्यावरती खूप चांगलं वाटलं, कारण की मॅनेजमेंट वगैरे सगळं चांगलं आहे. जेवण ही खूप सुंदर होतं, म्हणजे घरगुती एकदम, आणि जायचं यायचाही काही त्रास झाला नाहीये. सगळं खूप चांगलं झालंय. यू शुड गिव्ह इट अ ट्राय. गाईज 6 वाजलेले आहेत सकाळचे आणि आम्ही जयशंकरच्या इथे मस्त कोणता चहा घेतलाय आणि आय डोंट नो माझा आवाज थोडासा चेंज झालाय ऑर नॉट. आणि आम्ही आता इथून जातोय स्टँडवर अँड विल टेक a leave for this best trek and yeah, so bye guys. खूप छान वाटला. हा मोठा ब्लॉग असेल बट त्यांनी पण हा पूर्ण व्हिडिओ बघितला. थँक्यू सो मच फॉर बिंग पार्ट ऑफ दिस माय ब्लॉग अँड पार्ट ऑफ दिस ट्रेक. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला आणि इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. सोबतीला माझे स्वामी, सोबतीला नाही कोणी.